बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। गावात इतर पण लोक आहेत ना, तिकडीच कशाला हवी? एक मिनिट आजी, मला माफ कर, पण हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. हो, पण आपण 21व्या शतकात जगतोय. आजच्या काळात सुद्धा तिकडीसारखी घाणेरडी प्रथा पाळणं गरजेचं आहे का? आपण जर नलीला दीपपूजनाचा मान दिला तर आपण ही प्रथा मोडून काढू. हे बघा, नलीमुळे आजवर कोणाचं काहीही वाईट झालं नाही किंवा गावावर कुठलं संकटही आलं नाही. अहो, इतर मुलींसारखीच ती सुद्धा एक नॉर्मल मुलगी आहे ना. अहो, साक्षात देव भक्तांमध्ये कधी भेदभाव करत नाही. मग आपण कोण तो भेदभाव करणार आहे? नलीच्या हस्ते जरी पूजा झाली ना, तर ती अपशकुनी नाही असा संदेश जाईल. अरे तुझ्या बाबांना समजलं तर खूप वाद होतील. नाही नाही, एका अपशकुनी तिकडीच्या हातून दीपपूजन होणार नाही. सॉरी आजी, पण मला पटत नाही. तिकडी सारख्या कालबाह्य प्रथा बंद व्हायला हव्यात. अगं आजी, तो नलीचा हक्क आहे. मी याची सुरुवात करेन. दीपपूजन नलीच्याच हस्ते होईल. मी ते करवून घेईन. आज वेद नलीच्या बाजूने जरा जास्तच बोलला नाही? हो, वेदच्या बोलण्यात तथ्य होतं, पण तो चुकीच्या वेळी चुकीच्या माणसांसाठी बोलला. आता ना गावासमोर आजी जिंकणार की नातू असा प्रश्न उभा राहिलाय. मी काय म्हणते, ऋषीच्या ऐवजी ती नली